आज आपण करणार आहोत हेअर स्पा. हेअर स्पा आपण अप्लाय कसं करणार आहोत ते व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो मी. हेअर स्पा क्रीम कशी अप्लाय करतात आणि त्याला हलकीशी मसाज आणि नॉर्मल घरी हेअर स्पा करताना आपण काय काय यूज करतो, टावेल हीट करतो की कसं करतो ते मी तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान सांगणार आहे. ओके, तर व्हिडिओला अखेरपर्यंत पाहत राहा. याच्या आधी हेअर स्पा वगैरे कधी केलं का तुम्ही? नाही केलं ना? पण ते मशीन वगैरे वाफवाली मशीन वगैरे मग एक दिवसाला पुरी ते कष्टी करून सरळ सरळ केस करून आता अजून तसेच होत आहेत हलके हलके. हेअर स्पा क्रीम आहे. आपण याला थोडंसं पाण्यामध्ये हेअर स्पा क्रीममध्ये पाणी मिक्स करून आपण त्याला मिक्स करतो प्रॉपर, ताकी हेअरला प्रॉपर पद्धतीने लागायला पाहिजे त्याकरिता. पाणी आणि क्रीममध्ये कसं आहे, आपण क्रीम अप्लाय केलं आणि पाणी मिक्स केलं तर या प्रकारची क्रीम आपल्या समोर तयार होत असते. ओके, चांगले काम करायच्या वैष्णवी पाय आता इची राहते रे. इची काकू मोठी आहे. वैष्णवी तिकडे काय रडा केला का घराने इकडं मग इकडून सरकावलं. आपण याचे 4 सेक्शन काढणार. 4 मध्ये आता त्याला डिवाइड करून फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. वैष्णवीला म्हणतात नाही का कुठे म्हणलं खेळता माझ्या डोक्याला बाहेर. असं तसं सांगते मी. वैष्णवी काय रडा मग केला कुठे स्टेप बाय स्टेप खालपासून आणि तर वरपर्यंत लावत याच्या आणि आधी जडाला लावायचं, त्याच्यानंतर ग्रोथला आपण मिक्स करत लावत आणणार आहोत. तुझ्याकडे झालं अजून मा मोबाईल घेतो गेमर दिलं माझ्यासाठी याची मशीन आलं सुने स्ट्रेटनरची. थोड्या नको बनव मी पहिले सांगतो उद्यान भेटेल तुला. तुला बहुत गिफ्ट भेटत म्हणतेस तू मार मारेन तुला. पहिले सांगतो पण पाहिजे म्हणजे पाहिजे का स्ट्रेटनरची मशीन. आपण कंटिन्यू याला लावत आणणार आहोत वरपर्यंत. आता हे एक सेक्शन कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण याला तुम्ही म्हणजे आपल्यावर डिपेंड असते याला मसाज द्यायची की पूर्ण झाल्याचे कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण मसाज पण देऊ शकतो किंवा 1 बाय 1 पण मसाज देऊ शकतो. आता एक सेक्शन कंप्लीट झालेला आहे आपला टचला. आता आपण ग्रोथला क्रीम अप्लाय करणार आहे. सेम त्याच पद्धतीने लावत जायचं आपल्याला. शॅम्पू वगैरे यूज करायला मिक्सिंग करतो आपण याला प्रॉपर पूर्ण केसाला मिक्स होण्याकरिता क्रीम आणि पूर्ण केसामध्ये क्रीम ऑब्झर्व होण्याकरिता आपण क्रीमला आणि केसाला सर्कल राऊंडमध्ये करत आणत आहोत खालीपर्यंत. आवाज कोणता आवाज कोणता रिमोट आवाज कमी कर ना. माझ्याकडे नाहीये. एक टावेल देणार होता. काय दिलं तर तुम्ही
आवाज हॅलो हॅलो नमस्कार. एक सेक्शन कंप्लीट झालेलं आहे आपलं. बोला. सेम त्याच पॅटर्न दुसरं सेक्शन. हं? हो टाकला ना मग. टाकलं मग. काल एक टाकला तर तो नाही फोन नाही केलो आता. मी लई सांगायला विसरलो. मला टाकलो त्याच्यात तो म्हणजे कालही टाकला होता तो म्हणजे दुसरा होता रिचार्ज नेटचा झाला होता. त्यांच्याकडे साधा मोबाईल आहे ना, तो लक्षात नाही आला. नाही त्याच्यावर तो नाही होत. त्याच्यावर तो होते 123 रुपयाचा साधावाला. मग तो टाकून दिला कारण आपल्या याच्यावर 350 मारावं लागते. त्याच्यावर तो साध्याचे प्लॅन वेगळे राहतात. तिथे नागपूरमध्ये जाऊ. तिच्या हेअर बापूची तब्येत चांगली आहे. गेम खेळत आहे मोबाईलवर. हेअर स्पाय तुम्ही कुठे आहात तर काकाजी? नाही तिथं ते हेअर आता आपलं फर्स्ट आणि सेकंड सेक्शन कम्प्लीट झालेलं आहे. आता थर्ड सेक्शन आणि मग फोर्थ सेक्शन आणि कम्प्लीट हेयर स्पा क्रीम अप्लाय. उसके बाद त्यानंतर तुम्ही आपण मसाज हेड मसाज हॉल कसं 5 मिनिट असं पाहिजे बस. मग करावं लागतो हा झाल्यानंतर. सोनू मावशी. कोण आहे? सोनू मावशी. आवाज 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 आपण 3 सेक्शन मध्ये लेन्थला कलर हेअर स्पा क्रीम अप्लाय करत आहे. एक जो मेन सेक्शन असते त्याच्यामधले 3 डिवाइड करत आहोत. फर्स्ट सेकंड थर्ड. फर्स्ट सेकंड थर्ड 3 मध्ये डिवाइड केलेलं आहे आपण, ताकी आपल्याला वेळ असते तो कमी वेळेमध्ये हेअर स्पा कसं केला जाईल त्याकरता आपण 3 सेक्शन मध्ये आपला क्रीम अप्लाय करत आहोत. लास्ट सेक्शन तिसऱ्या सेक्शन मधला लास्ट सेक्शन, त्याच्यानंतर लास्ट बाकी आपलं हे वाला आखरी वाला सेक्शन अप्लाय करण्याकरिता. जसं तुम्ही पाहू शकता एक सेक्शन झालेला आहे कम्प्लीट. हे सेकंड आणि हे थर्ड.
आता उरलेला राहिलेला शिल्लक आखरी लास्ट, याच्यानंतर राहील आपलं हेड मसाज 5 मिनिटं. त्याच्यानंतर राहील आपला स्टीम आणि घरी आपण जे यूज करतो टावेल हीट, त्या प्रकारचं आपण टावेल हीट देऊन नॉर्मल गरम पाण्यामध्ये गरम पाणी घेऊन ये का? चांगलं नसतं गरम पाणी उकडलं थोडं जातं. देऊ का? हे एकदम नाही, पण चांगलं गरम पाहिजे थोडंसं. चांगलं गरम आहे. असे पण टाकायचं, असं पण टाकायचं, अजून पण. थांब. आता मी माझ्या फ्रेंड लोकांना विचारतो हां कोणाला करायचं आहे का म्हणजे स्पा आधी रविवार सोडून फक्त साधा पोतला तर केला. फक्त ते असं क्रीम केसाला लागेल ना, ते हम्म? केव्हा असं केसाला लागेल ना, ते घट्ट क्रीम कशी लागणार आहे केसाला? चांगला करून देते करून घे. आता मी याच्या वेळेस लग्नाच्या वेळेस फेशियल करायला गेलो, मग असा पक्सा खराब होऊन गेला. बोट वेळेवर बसावं लागते 1-2 तास. पहिल्याच वेळेस मी नका इथे थांबून गेलो. माझी ब्यू आली आहे. मला काय होते? माझी ब्यू आली 2 जणांची. बनवायची आहे का नाही? नाही 6 सहा जणांची जणांची आहे. लावली तुझी. जाऊ दे, तू लॉक करून पण देते. हां? उरलेलं हे स्पा आपण जे असले लास्टची ग्रोथ त्याला आपण मिक्स करून याच्यामध्ये हे अप्लाय करून टाकायचं. आवाज कमी कर. साबण पण कसं इथं फ्रंट हा, तर पूर्ण आपल्या ह्याच्यात होतं. साबण बघा ना, संभार बघा ना. हे हलकेसे आपल्याला 5 मिनिटं मसाज द्यायचे. हे पाणी गरम करत घालायचं त्या वाटामध्ये. माझं फोन नको. हां, वाटामध्ये मोठ्या गंजामध्ये. जास्त दाबले नको तुझ्या डोक्याला, डोक्याला मगाशी म्हणजे आमच्या घरच्यावाले डोका नाही म्हणे, आणि खरोखर तुम्हाला डोका नाही म्हणजे मगाशी म्हणत होता असा. म्हणजे नर्सरी पासून ऍडमिशन करायचं म्हणजे एखादी चांगली नर्सरी सांग म्हणत होता. हे आपण केलं पूर्ण क्रीम अप्लाय. हे मसाज पण हलका 5 मिनिटं गेल्याच्या नंतर आपण देऊन आला स्टीम. टावेल हीट देऊन स्टीम म्हणजे टावेल घरगुती आपण जे करतो ते टावेल हीट असते. ती नॅचरल बेस्ट असते हीटपेक्षा. जे आपण सलूनमध्ये करतो मोठ्या सलूनमध्ये त्याच्यापेक्षा बेस्ट असते टावेल हीट. ते डायरेक्ट जड्सला आणि रूट्सला लागते. हे याच्यात देऊ का पण? हो, केवढा पूर्ण देऊ का? त्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये आपण ह्या गंजामध्ये पाणी ठेवू शकतो. मॅक्झिमम अर्धा गंज पाणी आणि 2 टावेल असले तर चांगलं असलं. एक इथं अप्लाय केलं त्याच्यानं एक याच्यामध्ये नॉर्मल हीट चालू असलेला. हे थंड झालं मग याला इथं ट्रान्सफर करायचा आणि इथला जो गरम असतो तो इथं ठेवायचा. म्हणजे काय कंटिन्यू हीट चालू राहील 5 मिनिटं. त्याच्यानंतर केसामध्ये थिकनेस वगैरे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ओके, ओके. हे झालं 5 मिनिटांना. याच्यापासून कसं त्याला आपण जे हलकेसे मसाज देतो याच्यामध्ये क्रीम पण मॅक्झिमम पूर्णपणे अप्लाय होऊन जाते. जे उरलेले केस असतात ज्यांना लागत नाही, सुटलं असं काही काही हिच्या बिचारून ब्रशने किंवा लावताना ते ह्या मसाजमध्ये ते कम्प्लीट होऊन जातात. टेबलवर बसले का? नाही. एवढा हलका पाणी का देऊ?
कोयपरा ठेव खाली कोयपरा ठेव तुझं नको ठेव गरम पाणी आहे त्याच्यावर तिथं नको ठेव गरम पाणी खाली ठेव पिघलेल तो टेबल केबल अरे सावेल मोठे व्हायला तुला सकाळीच फोन करावं पाहिजे होता रे. ड्रेसला हे रुमाल आहे ना. हे यासारखं आपण गरम पाणी ठेवायचं वाफ निघणार लाटणार आहे बघा हे का? असतंय गरम पाणी याच्या आपण हीट देऊन केसामध्ये ए, वैष्णवी, टावेल याच्यामध्ये आपण याच्या टावेल मीठ टाकायचं त्याला थोडा वेळ थांबायचं त्याच्यामध्ये पिळून त्याला डोक्यावर अप्लाय करायचं लाटणार हो का? टावेल नसला तरी आपण स्कार्फ वगैरे यूज करू शकतो याच्यामध्ये आपल्याला हीट द्यायचे फक्त असं जरुरी नाही की टावेलच असलं पाहिजे म्हणून त्यासाठी आपण नको दाखवू नका व्हिडिओ. पण टॉवेल दोन्ही यायचे आहेत. या प्रकारचं आपण स्कार्फ वगैरे यूज करू शकतो हीट देण्याकरिता याची कर्ब भेटत नाही मस्त अरे ते सहन करून टाकते बहुत गरम आहे पाणी तो. तुम्ही सांगून बघा थंड होईल 2 मिनिटांमध्ये काही घेऊन आता व्यास नाही तुला भाजी नाही जात. दुसरा पण गंज काय? गंज लहान केस हे बघा हे तावेला हलकसं गरम केलेलं आहे आपण याला हीट देऊन आपण खूप जास्त पण गरम नको असायला पाहिजे कारण की चटके पण लागू शकतात कस्टमरला कस्टमरच्या हिशोबाने आपल्याला हीट द्यायचं आहे खूप जास्त गरम पाणी नाही आणि खूप जास्त हे ओलं पण नको त्याला पिळून टाकायचं नीटपणे त्याच्यानंतर आपण हेडवर अप्लाय करायचं त्याला पूर्ण केसाला सांग लवकर पनीरची ठीक आहे, भाजी सांग मॅडम. लवकर. जास्त गरम वाटलं मी ना सांगा, आधी तू ठीक आहे बहुत मार खाशील ना लक्षात ठेव तू. हलकसं प्रेस करायचं याला ताकि जे वाफ असते स्टीम असते ते प्रॉपर तरीक्यानं स्किन मध्ये ऑब्झर्व होण्याकरिता आता याला असंच 2 मिनिटं ठेवायचं आपण तोपर्यंत आपण दुसऱ्या टावेलची प्रक्रिया सुरू करू तोपर्यंत हे थंड होऊन जाणार हे थंड झाला की याला अप्लाय करायचं हे गरम असलेलं हे दुसरं टावेल आहे ते पाण्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत चल घे जेवण कर. अशा प्रकारचं आपल्याला गरम असलेल्या पाण्याला एक याच्याने सहाय्याने पाण्याला निचळून टाकायचं परिपूर्णपणे आपल्याला पण झटके लागता कामा नये याची पण दक्षता घ्यायची हे गरम पाणी आहे त्या कारणाने याची मदत घेते हे बायांसाठी मारण्या पतीला मारण्यासाठी लागले असलेला साहित्य आहे घे. चल घे. आता आपण याला काढायचं आणि ते गरम हिटला याला अजून दुसरं टावेल गरम व्हायला द्यायचं त्याच्यापासून कशाला केसामध्ये जे ऑब्झर्वेशन जे स्टीम असते ते त्याचं टावेलचं काम करेल हे झालं थंडाचं याला आपण काढून टाकून आता यात जी गरम केलं पाण्यातला टावेल आपण त्याला काढून इथं अप्लाय करायचं आणि हे जो नॉर्मल थंड झालेलं टावेल आपल्याला गरम पाण्यामध्ये आपल्याला थोडा वेळ ठेवायचं ताकि आपण हिट कामात यायला पाहिजे असं तरी घे हे गरम असलेला हीट असलेलं टावेल बघा वाफ काय ना त्याला राहू दे सामान बघा बाहेर बघा हलकं स्प्रे द्यायचं याला आपण टावेलला याला पण 2 मिनिटं डोक्यामध्ये असं ठेवायचं त्याच्यानंतर याला काढून एक लास्ट आखरीदा करायचं मग ओके त्याच्यानंतर हलकी 2 मिनिट मसाज द्यायचा आपल्याला याला काढून आता ते लास्ट आखरीदा ते ठेवायचं तिसऱ्यांदा
हे होममेड असतं. आपण होममेड जे स्टीम देतो ते होममेड बेस्ट असते. टॉवेल हीट. बघा ना. ठीक आहे. सेम तशाच पद्धतीने आपण याला 2 मिनिटं ठेवून त्याच्यानंतर आहे टावेल काढून टाकायचं 2 मिनिटाच्या नंतर. आलं ना हे याची काही गॅरंटी नाही त्याची. येतं का रात्री आता हलकसा हेडनुसार देऊन आपण आहे ना हेअर स्पा कम्प्लीट यायचं. होममेड हेअर स्पा. लवकर येतो मग रात्री. नाही तू कसं पाणी टाकून तुझ्यासाठी. आता त्यांना मग तुम्ही हेअर वॉश करून टाकाल 15 मिनिटाच्या नंतर. ठीक आहे. जास्त असं घासायचं नाही. हलकं हलकं त्याचं आणि रफ हाताने घासायचं आणि काढून टाकायचं. बाकी हे तसंच घास ठेवायचं. ठीक आहे. आणि हलकं स्टाईल करून द्यायचं. ओके डन. मी यांच्यासाठी पाणी टाकून कसं वाटलं? माझ्या हे केलं. छान वाटलं. ओके. माझ्या डोक्याच्या फोन